साताऱ्यामध्ये 1 रुपयात पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं। जिल्ह्यातील 18,755 कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कांद्याची लागवड न करता पीक विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला। विमा कंपन्यांनी देखील नुकसानीची खातरजमा न करता प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला। मात्र कृषी विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला असून विमा कंपनीच्या घशात जाणारे 5.5 कोटी वाचले। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। पाहूयात। सातारा जिल्ह्यामध्ये पीक विमा घोटाळा हा उघडकीस आलेला आहे। एकंदरीतच सातारा जिल्ह्यातल्या कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे 18,000 शेतकऱ्यांनी सातारा जिल्ह्यातल्या एकूण तब्बल 5 तालुक्यातल्या 18,000 शेतकऱ्यांनी कांदा लागवडीच्या संदर्भामध्ये ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून पीक विमा केला होता। मात्र तो पीक विमा प्रत्यक्ष सातारा विभागातील कृषी अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 5 तालुक्यातल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांनी याबाबत स्पॉट पंचनामे केले आणि त्या स्पॉट पंचनाम्यामध्ये संबंधित ज्या शेतामध्ये कांदा लागवड केली होती ते प्रत्यक्ष कांदा लागवड नसल्याची बाब समोर आलेली आहे। स्पॉट पंचनामे केल्यानंतर कांदा लागवड ही झाली नसल्यानंतर देखील काही शेतकऱ्यांनी ई आधार केंद्राच्या माध्यमातून कांदा लागवडीच्या पीक विमा योजनेचा लाभ घेतला आणि मात्र सातारा जिल्ह्याच्या कृषी अधीक्षक यांच्या सतर्कतेमुळे आणि कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे हा 5,50,00,000 रुपये शासनाचे वाचलेले आहेत। एकंदरीत कृषी विभागाकडून याबाबत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात याबाबत अशा पद्धतीने जर सतर्कता बाळगली तर शासनाचे पैसे वाचू शकलो असतो आणि त्याचबरोबर एकंदरीतच अशा बोगस शेतकऱ्यांवर देखील कारवाई करणे सोपं जात आहे। त्यामुळे आता सातारा कृषी विभागाने याबाबत सतर्कता बाळगल्याने 5,50,00,000 रुपये हे शासनाचे वाचले आहेत। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। कोणतेही लागवड न करता पीक विमा उतरवून देण्याचं जे आमिष दाखवलं जातं त्या आमिष दाखवणाऱ्या एजंटांच्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई होणं अपेक्षित आहे। हा एक प्रकार आज फरांदे मॅडम यांच्यामुळे आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे। असंच प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा होण्याची शक्यता किंवा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। या कामी कृषी मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री या सर्वांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रधान सचिव कृषी विभाग त्याचबरोबर तीच सर्व राज्यमंत्री या सर्वांनी तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना विनंती करतो की आपण सर्वांनी याबरोबर सगळ्या जिल्ह्यातील या कृषी अर्ज जे कांदा लागवड न करताच विम्याची रक्कम काढण्याचा जो डाव आहे तो इतर जिल्ह्यात झाला असेल तर त्याची सखोल चौकशी करून संबंधित शेतकऱ्यांना विमा कंपन्यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।